गावं समृद्ध संपन्न झाली पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, या नीतीने आम्ही सरकार चालवतोय. वेळ कमी आहे, 10 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या, अजून बऱ्याच करायच्या आहेत. आणि ज्यामुळे आपल्या कामामुळे मत मागता येत नाही तेव्हा विरोधक खोटा प्रचार करतात. ते सांगून राहिलेत की भाजपचं सरकार आलं, 400 जागा आल्या तर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलवणार आहे. खोटा प्रचार करतात. तुम्हाला माहिती असेल सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती केस झाली होती. मी कायद्याचा पदवीधर आहे आणि या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट, हे जे आपले मूलभूत तत्व जे आहेत हे कधीच बदलता येत नाही. लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता हे लिहिलेले आहेत. हे बाबासाहेबांनीच तरतूद करून ठेवली आहे की हे कधी बदलवता येत नाही. पण संविधानामध्ये जे दुसरा पार्ट आहे ज्यात वेगवेगळे कलम आहेत त्याच्यात दुरुस्त्या करता येतात. जर संविधानाला 80 वेळा तोडायचं पाप कोणी केलं असेल आणि इमर्जन्सीच्या काळात तर बाबासाहेबांच्या संविधानाची 80-83 कोणी केली असेल तर ती काँग्रेस पार्टीने केलेली आहे. 80 वेळा संविधान तोडलेलं आहे आणि आमच्या विरुद्ध अपप्रचार करतात. आणि म्हणून या अपप्रचारावर विश्वास ठेवू नका. जाती पातीच्या राजकारणाने कधी कोणाचं कल्याण नाही झालं. मी तर सरळ सांगतो, मी पण लोकसभेला बोलतो, माझ्याकडे लोक यायचे, मी म्हणायचो जो करेगी जात की बात उसको कसके पडेगी लात. मला सगळ्या जातींनी मतं दिली, सर्व हिंदू धर्म मुसलमानांनी मतं दिली. हजारो मुसलमान माझ्या स्वागताला पदयात्रेत होती. कारण गरीब हा गरीब असतो, गरीबाला जात पंथ धर्म आणि भाषा नसते. मूलभूत मुद्दे आहे गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी. ज्या भावामध्ये हिंदूला पेट्रोल मिळतं त्याच भावामध्ये मुसलमानाला मिळतं. ज्या भावामध्ये गॅस सिलेंडर हिंदूला मिळतं त्याच भावात मुसलमानाला मिळतं. या देशातली महागाई, गरिबी आणि बेरोजगारी दूर करायची असेल तर रोजगार निर्माण करणारा आर्थिक नीती आणावी लागेल.